नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी 100 रुपयाच्या बॉन्डची सक्ती करू नये, माहिती अधिकार महासंघाची मागणी। जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी 100 रुपयाच्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्र न देता कोऱ्या कागदावर प्रतिज्ञापत्र घेणे व वृत्तपत्रामध्ये जाहीर प्रकटन न देता नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतच्या सूचना फलकावर नोटीस बोर्डावर लावण्यात यावे। 100 रुपये बॉन्डची सक्ती करू नये अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांनी परांडा तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून केली आहे। नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे नागरिकांचा वेळ पैसा वाचेल व नागरिकांची वेळेवर कामे होतील। तसेच शासनाने 100 रुपयाचे बॉन्ड बंद होणार असे सांगितले। पुढील काळात 500 रुपयाचे बॉन्ड चलनात येणार आहे। शासनाने जन्म मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी 100 रुपये बॉन्डची सक्ती करू नये असे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख, कानिपनाथ सरपणे, अमित आगरकर, विजय मेहर, जमीर शिकलकर, अरुण सोनवणे, आबा कोकाटे, राम आवाळे, प्रसाद आगवणे, रावसाहेब गायकवाड, विठ्ठल गवळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। रयत संवादसाठी फारुख शेख, परांडा, धाराशिव।